तर ही माती लाल आभाली गुलाल चढाईसाठी रोहन पाटील मैदानात धेरण संघाचा एक जीता जागता खुंकार खेळाडू रोहन पाटील चढाई करेल. कौस्तुभ पाटील असेल विराज पाटील पहिल्या चढाईत भेद खाल्ला जय भवानी वाशी संघाकडून. चिन्मय पाटील पाहायला मिळेल आणि निघालाय चिन्मय नावाचं वादळ. निलेश पाटील सरांचे दोन्ही सुपुत्र मैदानात पाहायला मिळतील. तो अपनों के खातिर करना कुछ आज हमें अजर अमर कर देना है स्वराज हमें. तू माटी का लाल है कोई कंकर या धूल नहीं. तू समय बदल के रंग देगा इतिहास लिखेगा भूल नहीं. स्मित म्हात्रेची चढाई. खारीकवाडा 14.8 क्रीडांगण नंबर 3. कोपरा रक्षक अनुज पाटील वर हल्ला चढवलेला दिसतोय. ग्राउंड क्रमांक 3 वर बजरंग बेली आणि पनवेल हा सामना होईल. या दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. चालू सामना संपल्यावर बजरंग बेली आणि पनवेल. ग्राउंड क्रमांक 1 वर चालू सामना संपल्यानंतर गावदेवी मुंडा आणि मरियाई धेरण. ग्राउंड क्रमांक 2 वर आकादेवी बोरी आणि पांडवादेवी रायवाडी. आकादेवी बोरी आणि पांडवादेवी रायवाडी ग्राउंड क्रमांक 2 वर होईल. ह्या 6 संघांनी नोंद घ्यायची आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षक मातृच्या कुर्डू संघाकडून. हो स्मित मात्रे आणि आता मात्र जागा शोधली आहे. काट्या कुट्यातून स्वतःला झोकून गेलाय. तळायची धुरा सूरजवर. थर्ड रेडचा आवाज जरा चेंज झालेला दिसतोय त्यामुळे रसिक आमचे खेळाडू बुचकुल्यात काढतायत. बजरंग सूरज हा सुद्धा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. अनेक मैदाने या खेळाडूने गाजवलेली आहेत. शर्यष्टीने चढ पातळ आहे परंतु गुणांची चोरी करणारा खेळाडू आहे. मी म्हटलं काय म्हणावं या खेळीला. मध्यरेषा 1 इंचावर होती नाहीतर धेरण संघ बुचकुल्यात पडला असता. क्रीडांगण नंबर 2 वरचे हनुमान उचेडे 3 कुर्डूस 8. पूर्ण दारूमदार असलेल्या खेळाडूवर संजीवनी द्यावी लागेल ती जयेश गावडे याला. जयेश गावड ही एक्सप्रेस जर रुलावर आली संजीवनी मिळाली ती जयेश याला. निखिल शिर्के चढाईवर. सुपर टॅकलची नामी संधी उचेडे संघाला. काही शक्य आहे निखिल शिर्केचा वार रोखला जाईल की यशस्वी होईल. उभा ठाकलाय परंतु नाही. 2 गुण. अमोल नरावळे सर बघा तिथे. सुमित पाटील चढाईसाठी आणि सुमित पाटील याला सुद्धा जकडलं गेलंय. काय क्षेत्ररक्षण जय भवानी वाशी संघाकडून हाहाकार माजवलाय. खूप पाणी केल मैदानात 1 वर चालू आहे. तिन्ही मैदान गजबजलेत. रसिकांनी खातचा खत भरले क्रीडानगरी. लाजवाब खेळी पाहताय. रसिकांसाठी खुश खबर आहे. अर्थातच 18 एप्रिल
रोजी भव्य दिव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा शिवशंभो पाटणेश्वर आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. दिग्गज आयोजन या स्पर्धेत असेल, सर्वांना आमंत्रण असेल. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक 33,333, द्वितीय क्रमांक 22,222, तृतीय चतुर्थ 11,111, सर्वोत्कृष्ट खेळाडू 5,555, उत्कृष्ट चढाई पकड आणि पब्लिक हिरो 3,333. ही स्पर्धा 18 एप्रिल पाटणेश्वर पेन येथे होणार. प्रशांत अतिशय सुंदर आयोजनामध्ये ही स्पर्धा वाटचाल करते. जय भवानी वाशी. आता मात्र रोहन पाटील सक्सेसफुल झाला. उचेडे 7 कुर्डूस 15, आघाडी बलदंड आहे, परंतु जयेश गावंड काही करू शकेल. आदडा नावसेकर चढाईसाठी. हो अनुज पाटीलला थांबवलंय. मनोज मेंगाल जबरदस्त क्षेत्ररक्षण जय हनुमान धेरण संघाकडून. मनोज मेंगाल सुद्धा एक लकी खेळाडू आहे धेरण संघासाठी. कमाल करतोय हा खेळाडू. जयेश गावंड ही एक्सप्रेस आज रुळावर नाहीये. वेग घेतोय, परंतु मात्र एक्सिलेटरवर आणखी जोर द्यावा लागेल. बजरंग बेली पनवेल सर ग्राउंड क्रमांक 3 वर बजरंग बेली पनवेल. सामना संपलेला आहे. बजरंग बेली पनवेल सर जिंकलं कोण? स्मित म्हात्रे. जबरदस्त सूरज मोकलने हल्ला चढवलाय. जय भवानी वाशी पेन. स्वप्नील पाटील सर हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ग्राउंड क्रमांक 3 वरची स्कोर शीट आणा. विराज पाटीलला मेहनत घ्यावी लागेल आज. खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा रसिक मनावर अधिराज्य गाजवतोय. तो सामना झाला क्रीडांगण नंबर 3 वर पोयनाड विरुद्ध खारीकवाडा. यामध्ये वादळ खारीकवाडा संघ 6 गुणांनी विजय झालेला आहे. विजय संघाचं अभिनंदन, पराजित संघाचं कौतुक. क्रीडांगण नंबर 3 वर पकुड पाटील सर पुकार द्यायचा आहे. क्रीडांगण नंबर 2 आणि 3च्या जे मध्ये रसिक वर्ग आहे, आयोजक जरा मागे करा. युट्यूबला अनेक जण ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत, त्यांना सामने पाहू द्या. जय बजरंग बेली पनवेल स्पोर्ट पनवेल. क्रीडांगण नंबर 3 साठी अंतिम पुकार. आपण विना विलंब चला. महेश कोहली पुन्हा एकदा क्रीडांगण नंबर 3 वर पाहायला मिळेल. जय बजरंग बेली संघाकडून आपले संघ हजर करा. सूरज चढाईसाठी. अमोल नलावळ सर मधला रसिक वर्ग जरा बाजूला करा. अनेक जण युट्यूब वर ही स्पर्धा पाहतायत, आम्हाला कॉल येत आहेत. सामना जबरदस्त आहे. उचडे विरुद्ध मातृच्या कुर्डूस. त्रसे जगावे छाताडावर, आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. प्रश्न पडलाय, उत्तर देईल चिन्मय पाटील. थर्ड रेड वर. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. भारत भूची लेकर आता मात्र आग उगताय. हॅलो अमित मुळुसकर, आपण जरा व्यासपीठावर या. सारस पाटील बाल्कनीतून ऑनलाईन स्वागत आहे. तर मैदान मात्र सजलंय गजबजलंय. निखिल शिर्के गेला हो हो हो. उचेडे संघ बुचकुल्यात आज पडला. निशान म्हात्रेची कमतरता जाणवते. जानमान उचेडे. व्यासपीठावर आहे. अमोल अमोल वरती आहे. आता मात्र उचेडे संघाला वापर करावा लागेल दीपेश पाटील या हत्याराचं. दीपेश पाटील हे हत्यार जर मैदानात आलं तर माझ्याकडे 1000 रुपयाचं पारितोषिक. एका चढाईत जर 3 गुण प्राप्त केले, त्याचा सुद्धा इतिहास आहे. एका चढाईत 1 गुण प्राप्त केलेला आतापर्यंत त्याच्या नावावर आहे. दीपेश पाटीलनी जर बोनस प्लस 3 पॉइंट मिळवले तर अजय कुरुमकर ₹1000 पारितोषिक अजय कुरुमकर याच्याकडून दीपेश पाटील साठी असतील. या स्पर्धेसाठी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी माझे मित्र ऍडव्होकेट पप्पू पाटील हे उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा सन्मान मी अमित मुळुसकरांना सांगतो की त्यांच्या 600 रुपये आणि पुष्पगुच्छ देऊन पप्पू वकील यांचा सत्कार करायचा आहे. कोरडोस 19 उचेडे 10. 9 गुणांची आघाडी कोरडोस संघाकडे. 6-12. तसेच मी अमोल नलावडेला सांगतो की या स्पर्धेला आवर्जून उपस्थित असलेले आणि बैलगाडी प्रेमी तसेच या ओंकार क्रीडा मंडळावर प्रेम असलेले अक्षय जाधव इथे उपस्थित आहेत. मी अमोल नलावडे यांना सांगतो त्यांचा शाल श्रीफल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. रायगड सेफ सुरतची चढाई यशस्वी होत होती मात्र क्षेत्ररक्षण झालं. मात्र डिफेन्सचा पाय लागला आणि आता मात्र जयेश गावंड क्रीडांगण नंबर 2 वर चाकवा दिला. आग्र्याहून सुटका बुचकुल्यात 2 गोल जहनमान उचेडे. क्रीडांगण नंबर 3 वर महेश कोहली पाहायला मिळेल जय बजरंग बेली संघाकडून. पनवेल स्पोर्ट पनवेल आणि केत पाटीलचा स्पर्धेला अक्षय जाधव प्रसन्न सुर्वे मुशेद या उपस्थित राहिलेले आहेत आणि या ओंकार क्रीडा मंडळ वेशवी या संघाचे हे खरोखर हितचिंतक पाठीराखे आहेत. त्यांच्याकडून ह्या मंडळाला 8,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. मंडळ त्यांचं सदस्य आभारी आहे. जय हनुमान उचेडे 16 कुरडूस 19 होत्याच नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही. आघाडी मोडून काढतोय. जबरदस्त कमबॅक क्रीडांगण नंबर 2 वर उचेडे संघाचा. निखिल शिर्केची वादळी खेळी मैदानात पाहायला मिळेल. अदनान औसेकर पुन्हा एकदा मैदानात आग ओकेल. चढाईसाठी जयस अनेक रसिकांचं लक्ष लागले क्रीडांगण नंबर 2 वर. थरारक नेत्र दीपक सामना. जयेश गावडवर हल्ला चढवलाय. जबरदस्त टीम वर्क मात्र छाया कुरडूस. क्रीडांगण नंबर 1 वर स्मित म्हात्रे धेरण संघाकडून प्रसन्न सुर्वे यांचा सुद्धा सन्मान.
चिन्मय पाटील वारंवार चढाया करतोय. ग्राउंड क्रमांक 3 वर सामना चालू आहे. त्याच्यानंतर ग्राउंड क्रमांक 1 वर गावदेवी मुंडा आणि मर्याई धेरण, ग्राउंड क्रमांक 2 वर अकादेवी बोरी पांडवादेवी रायवाडी आणि ग्राउंड क्रमांक 3 वर त्याच्यानंतर होणारा सामना टीबीएम कारावी आणि वादळ खारीकवाडा. लक्षात घ्या, टीबीएम कारावी आणि वादळ खारीकवाडा ग्राउंड क्रमांक 3 वर होईल, त्याची नोंद घ्यायची आहे. ग्राउंड क्रमांक 1 वर गावदेवी मुंडानी मर्याई धेरण, गावदेवी बोरी पांडवादेवी रायवाडी. ग्राउंड क्रमांक 2 वर सूरज क्रीडांगण नंबर 1 वर चढाई करतोय. हो क्रीडांगण नंबर 3 वर लाजवाब आणि 1 वर सुद्धा कमाल. रसिकांनी टाळ्यांचा गजर केलाय. 3 वर बेली संघाने हाहाकार, तर 1 वर सुद्धा सूरज मुकलाज रणांगण गाजवतोय. सुयोग सालावकर एका चढाईत सुपर रेड केली आहे. सुयोग आज चमकलाय, चांगला योग आलाय सुयोगला. क्रीडांगण नंबर 3 वर चढाईसाठी पनवेल स्पोर्ट्स संघाकडून हा खेळाडू कपिल. आणि खरोखर क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत बेली संघाने सुद्धा इतिहास रचलाय. प्रथमेश ठोकर यांचा सन्मान निकेश शेळके करतील. 400 रुपये पुष्पगुच्छ देऊन सुमित पाटीलची चढाई पाहायला मिळेल. हो आता मात्र धेरण संघासाठी ही महत्वपूर्ण चढाई असेल. अनुभव पणाला लावलाय. जय भवानी वाशी सुद्धा माघार घेणारा संघ नव्हे. महत्वपूर्ण ही चढाई होती. क्षेत्ररक्षण चालत होतं, परंतु मात्र धुक्यातून वाट शोधून काढली ती सुमित पाटील. अनुभव पणाला लावलाय खेळाडून. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. हो चिन्मय पाटील अंदाज चुकला, घसरला आणि मात्र बुचकुल्यात पडला. सुपर टॅकलची संधी असेल. हो जबरदस्त सामना क्रीडांगण नंबर 3 वर. सुयोग सालावकर आज गजबजतोय. शंखनाद केला या खेळाडूनं. बेली संघ आज कमाल करेल मैदानात, परंतु पनवेल स्पोर्ट पनवेल सुद्धा त्याच ताकदीचा संघ आहे. अमोल गेला त्यांनी. हृदयाचे टोके वाढवणारा सामना. कुरडूस 21 उचेडे 18, पनवेल 2 बेली 5. रोहन पाटील हो सुंदर जबरदस्त क्षेत्ररक्षण जय भवानी वाशी पेन संघाकडून. नीरज मिसाळ, अनुराग सिंग. अनुराग तिथे कोणातरी उभा कर दुसऱ्याला. क्रीडांगण नंबर 2 साठी जयेश गावंडसाठी ऑफर आली आहे. कोणातरी ठेव. नंदा अक्षय जाधव यांच्याकडून ऑफर आहे. एका चढाईत 3 गुण प्राप्त केले तर जयेश गावंडसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. नंदकुमार मिसाळ व्यासपीठावरचा. निलेश पटकन लगेच. अमोल लगेच. हे कोणातरी उभा ठेव रे. जयेश गावण चढाई करतोय. निलेश
नंदकुमार नंदकिशोर नंदा अतिशय नाजूक परिस्थिती 21-20 क्रीडांगण नंबर 2. अमोल बोला. सुमित पाटील चढाईसाठी ज्या खेळून इतिहास रचलाय आज मैदानावर, धोक्यातून वाट शोधले. सूरज सालवकर आणि सुयोग सालवकर दोन भाऊ मैदानात. काय डिफेन्स आज जय भवानी वाशी संघाचा. अनुज पाटील करामत केली आज मैदानात. स्वप्नील पाटील संघ प्रशिक्षक. सतरा 14 क्रीडांगण नंबर 1. पुन्हा एकदा सूरज मोकल चढाईवर. हो समीर हिरवेला टिपलाय. काही मिनिट शिल्लक. जबरदस्त सामना. रसिकांनी गर्दी केली आहे. मी सुद्धा आज ऑफर लावले असत्या तर 5-5 चढायांकडे सामना गेला असता, परंतु सामना रंगला 21-20 उचेडी कुर्डूस. राऊंड क्रमांक 1 वर यापुढे होणारा गावदेवी मुंडाणी हा सामना लगेच संपणार आहे. लक्षात घ्या, गावदेवी मुंडाणी मरियाई धरण अकादेमी बोरी पांडवादेवी रायवाडी ग्राउंड क्रमांक 2 वर आपण तयारीत राहायचं आहे, कारण हे सामने आता लगेच संपणार आहेत. ग्राउंड क्रमांक 3 वर पुढील होणारा सामना टीबीएम कारारी आणि खारीकवाडा. जबडा उघडा पडेल असा सामना दोन्ही मैदानावर 1 आणि 2 वर. ज्वालामुखीचा उद्रेक झाला. विराज पाटील माघार. ग्राउंड क्रमांक 1 वर फक्त 2 मिनिटं दिलेली आहेत. ग्राउंड क्रमांक 1 वरचा गावदेवी मुंडाणी मरियाई धरण दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. ग्राउंड क्रमांक शेवटचा मिनिट. क्रीडांगण नंबर 1 वर 3 वर हाहाकार झालाय. बेली संघ बुचकुल्यात. हृदयाचे ठोके वाढतात. कुर्डूस 21 उच्चेड 21. चढाईसाठी जयेश गावण. ते इकडे मनोज बेंगालची चढाई. मनोज बेंगाल याला सुद्धा उडवलाय मैदानाच्या बाहेर. पंचांची विसर वाजलेली. काय क्षेत्ररक्षण. सुपर दाखल. 2 गुण मातृछाया कुर्डूस. इकडे सुद्धा उडवलाय. काही सामना मैदान 1 आणि 2 वर गजबजलेत. लाजवाब सामना. बघावं आणि बघतच राहावं आणि खेळूंच्या प्रेमात पडावं. कुर्डूस 23 उच्चेड 21. हो जबरदस्त क्षेत्ररक्षण. रोहन याला थांबवलाय. चढाईसाठी चिन्मय पाटील. प्रयत्न छान चिन्मय. सक्सेसफुल रेड. हृदयाचे ठोके वाढतायत रसिक. जाईल का 5-5 रेड वर सामना. सुमित पाटील चढाईवर. 18-19